हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण वित्त विभागामार्फत कनिष्ठ लेखापाल व लेखालिपिक या पदासाठी ज्या लेखी परीक्षा होत आहेत त्यासाठी मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि मराठी व्याकरणावर बनवलेला हा माझा 7वा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 6 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि या व्हिडिओमधले सर्व प्रश्न हे कृषी सेवक या पदाची 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेला पेपरच आणि त्या पेपरमध्ये आलेले प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. आणि आत्ताच परीक्षा झाल्यामुळं नेमके प्रश्न कसे विचारत आहेत महापरीक्षा पोर्टलमार्फत हे तुम्हाला कळावं यासाठी मी आलेलेच प्रश्न घेत आहे. चला तर मग या व्हिडिओमधला पहिला प्रश्न पाहूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, चंद्रमेजे आलांचेन मार्तंड जेता पहिन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. या काव्यपंथीतील अलंकार ओळखा. तर उपमेय हे उपमेयापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असेल तर व्यतिरेक अलंकार असतो, म्हणून याचं उत्तर आहे डी, व्यतिरेक अलंकार हे त्याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुरी हे कशाचे प्रकार आहेत. तर मी खूपदा संभाव्य पेपरमध्ये सांगितलेलं आहे की अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुरी हे चारही समासाचे प्रकार आहेत. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि बहुरी समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आणि अव्ययभाव समासामध्ये येणारा जो सामासिक शब्द असतो तो क्रियाविशेषणाचं कार्य करतो आणि बहुरी समासामध्ये येणारा जो सामासिक शब्द असतो तो विशेषणाचं कार्य करतो, हे सुद्धा लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. पण ॲक्च्युली इथं होकारार्थीच्या ऐवजी नकारार्थी पाहिजे होतं, त्यांची प्रिंट मिस्टेक झालेली आहे बहुतेक. कारण याचं नकारार्थी वाक्य होतं, जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. बी त्याचं उत्तर आहे आणि नाही असल्यामुळं ते नकारार्थी वाक्य होणार आहे. आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे हे होकारार्थी वाक्य आहे आणि त्याचं नकारार्थी वाक्य होतं, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. बी त्याचं उत्तर आहे आणि यांनीसुद्धा उत्तर बीच दिलेलं आहे, त्यावरून होकारार्थीच्या ऐवजी ते नकारार्थी पाहिजे होतं. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. नंतरचा प्रश्न आहे, एकच उद्देश व एकच विधेय वाक्यामध्ये असते त्यास काय म्हणतात. तर हे पण मी संभाव्य पेपरमध्ये घेतलेलं आहे आणि खूपदा सांगितले तुम्हाला की जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्याला केवल वाक्य असे म्हणतात आणि केवल वाक्यालाच आपण शुद्ध वाक्यसुद्धा म्हणतो. तर ए नंबरचं त्याचं उत्तर आहे केवल वाक्य, की वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असेल तर ते केवल वाक्य असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, इतरेतर, वैकल्पिक, समाहार हे कोणत्या समासाचे प्रकार आहेत. तर हे तीनही द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. खूपदा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात आणि त्याचे 3 उपप्रकार आहेत, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. म्हणजे द्वंद्व समासातील ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यासारख्या समुच्चयबोधक उभयनामी अवयवांचा वापर करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासातील ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा यासारख्या विकल्पबोधक उभयनामी अवयवांचा वापर करावा लागतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आणि द्वंद्व समासातील ज्या सामासिक शब्दावरून त्या दोन पदांव्यतिरिक्त त्याच जातीचे इतरही शब्दांचा बोध होत असेल तर त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. आई वडील हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, आई व वडील. खरे खोटे हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, खरे किंवा खोटे. आणि समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ, तर ते उत्तर येते द्वंद्व समास. तोंड दाबून बुट्ट्यांचा मार म्हणजे काय. तर तोंड दाबून बुट्ट्यांचा मार म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे. तोंड दाबून बुट्ट्यांचा मार म्हणजे मुकाट्याने दुःख सहन करणे. आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ अनेक संकटे येणे असा होतो. आभाळ फाटणे म्हणजे अनेक संकट येणे, त्याने सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे, अनेक संकट येणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मी विवेकाची काळजी फेडूनी विवेक दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. ही रचना कोणत्या छंदात येते. तर ही जी दिलेली रचना आहे ही ओवी या छंदामध्ये येते. बी त्याचं उत्तर आहे.
मी विवेटाची टाजळी फेडूनी विवेट दीप उजळी तै योजिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे ही, म्हणून याचं उत्तर आहे ओवी. त्यांनी सुद्धा ओवीच दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. तर क्रियापदाचा कर्ता व कर्म या दोन कारकांशी असलेला संबंध म्हणजे, तर त्याचं उत्तर येतं आहे प्रयोग. आणि मी बऱ्याच वेळेला हे सांगितलेलं आहे की कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधालाच प्रयोग असे म्हणतात. त्यांनी वेगळ्या शब्दात दिले की क्रियापदाचा कर्ता व कर्म या दोन कारकांशी असलेला संबंध म्हणजेच प्रयोग. त्याचं उत्तर आहे प्रयोग. त्यांनी सुद्धा प्रयोगच दिलेला आहे. चरण हेच कमळ हा अर्थ पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दातून व्यक्त होतो? तर चरण हेच कमळ हे जे आहे हे कर्मधारय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि याचा सामासिक शब्द येतो चरण कमळ. त्याचं उत्तर आहे चरण कमळ म्हणजेच चरण हेच कमळ. त्याचं उत्तर आहे चरण कमळ. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पद प्रथमा विभक्तीमध्ये असतात आणि एक पद दुसऱ्या पदाचं विशेषण असतं. तर या ठिकाणी पहा, म्हणजे तत्पुरुष समासातील ज्या सामासिक शब्दाचे दोन्ही पद एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात आणि एक पद दुसऱ्या पदाचं विशेषण असतं त्यास कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात. इथं पहा, चरण हेच कमळ म्हणजे चरण याला विशेषण कशाचं दिलेलं आहे? कमळाचं विशेषण दिलेलं आहे की चरण हे कसे आहेत? कमळासारखे आहेत. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तेथे डॅश डॅश अलंकार असतो. तर याचं उत्तर आहे भ्रांतिमान हा अलंकार असतो. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर भ्रांतिमान हा अलंकार असतो. बी त्याचं उत्तर आहे भ्रांतिमान. नववधू मी बावरते. नववधू मी बावरते या कोणत्या कवीच्या पद्यावरून नववधू मात्रा वृत्ताचे नामकरण झाले आहे? तर याचं उत्तर आहे भा. तांबे. की भा. तांबे या कवीच्या पद्यावरून नववधू या मात्रा वृत्ताचे नामकरण झाले आहे आणि ते नववधू प्रिया मी बावरते. ओके, भा. तांबे हे त्याचं उत्तर आहे. भा. तांबे. नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते हे उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे? तर हे उदाहरण नववधू या वृत्ताचे आहे. आपण वरच पाहिलेलं आहे, म्हणजे वरच्या प्रश्नामध्येच या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर येते नववधू. नंतरचा प्रश्न आहे की पादाकुलूट नववधू ही अक्षर गणवृत्त आहेत. या विधानाबाबत पुढील कोणते वाक्य बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे संपूर्ण वाक्य चूक बी. कारण पादाकुलट आणि नववधू ही अक्षर गणवृत्त नाहीत, म्हणून याचं उत्तर आहे संपूर्ण वाक्य चूक हे त्याचं उत्तर आहे. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा अर्थ कोणता? तर ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा अर्थ भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा अर्थ भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात. सी त्याचं उत्तर आहे. त्यांनी सुद्धा तेच उत्तर दिलेलं आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते कोणता अलंकार होतो? तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते हा अनन्वय अलंकार आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते हा अनन्वय अलंकार आहे. त्यांचं पण उत्तर अनन्वय अलंकारच आहे. नंतरचा प्रश्न आहे पूर्ण बदलणे हा अर्थ कोणत्या वाक्प्रचारातून सूचित होतो? तर पूर्णतः बदलणे म्हणजेच आमूलाग्र बदलणे. पूर्णतः बदलणे म्हणजेच आमूलाग्र बदलणे होय. रास सिनेमा पाहतो या वाक्याचा काळ ओळखा. तर रास सिनेमा पाहतो हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, परंतु यांनी नुसतं वर्तमान काळ दिले म्हणून उत्तर ए वर्तमान काळ. पण पर्यायामध्ये वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ दोन्ही असतं, तर उत्तर आपल्याला साधा वर्तमान काळ द्यावं लागलं असतं, म्हणून याचं उत्तर राम सिनेमा पाहतो आहे. सॉरी, मी आहे वाचलंच नाही पुढचं, हे चालू वर्तमान काळाचं उदाहरण आहे. सॉरी, माझी मिस्टेक झाली. राम सिनेमा पाहतो आहे हे चालू वर्तमान काळाचं उदाहरण आहे, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ दिलेलंच नाही आहे,
म्हणून याचं उत्तर आहे वर्तमान काळ. आणि पर्यायामध्ये जर वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ दोन्ही असते तर उत्तर चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ द्यावं लागलं असतं. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, पर्यायानुसार उत्तर कसे द्यायचे ते. तर राम सिनेमा पाहतो आहे हे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. नंतरचा प्रश्न आहे, उद्देशाविषयी जे विधान असते याला काय म्हणतात? तर उद्देशाविषयी जे विधान असते त्याला विधेय असे म्हणतात. उद्देशाविषयी जे विधान असते त्याला विधेय असे म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरचे कृषी शेवटच्या पदासाठी आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.